आणि आज अचानक 5 लाख रुपये. वहिनी त्याला स्पॉन्सरशिप म्हणतात. हा इव्हेंट सक्सेसफुल व्हावा ना या अटीवरती दिली जाते. भारी आहे, भारी आहे, भारी आहे. अहो मग ह्यांना घ्या की. बघा तुमची स्पर्धा 1 नंबर सक्सेसफुल होते का नाही. आणि 4 पैसे त्यांना पण मिळतील. काय बिघडते मग. अहो मी तर म्हणते स्पर्धा यशस्वी व्हायला पाहिजे ही अट कळली. पण आणखीन काय काय म्हणाले ते. भाऊ बाकी म्हणजे त्यांचं एवढंच म्हणणं आहे की जास्तीत जास्त लोक आली पाहिजे. म्हणजे कसं जेवढी जास्त गर्दी होईल ना तेवढं त्यांना त्यांच्या प्रोडक्टची जाहिरात करता येईल ना. आणि जर ढिगानं प्रेक्षक आले तर त्यांच्या प्रतिसादानुसार ते पैसे वाढवून पण देणार आहेत. पण एवढे लोक नाही आले तर मग जेवढे पैसे आपण घेतलेत ना तेवढे सगळे आपल्याला त्यांना द्यायला लागणार. काय असं कुठं असतंय वे. अहो तसंच असतंय बहिणी. आता जो ऍडव्हान्स आपण त्यांच्याकडनं घेतलाय ना त्यातनं मैदानाचा डेकोरेशनचा आणि जो काही खर्च येईल तो सगळा होणार. आणि एवढं सगळं करून पण जर का लोक नाही जमा झालीत त्यांची जाहिरात नाही झाली ना तर मग हा सगळा खर्च आपल्याला परत त्यांना द्यायला लागणार. बाई लोकांचा काही भरोसाच नाही. नाही आली तर उगाच फाटक्यात पाहिजेचा. आणि आमची हे नाही बीजे त्यांना वेळ आहे. रिस्कच आहे सगळी. उद्या लोक नाही आली तर त्यांना पैसे परत करायला तुमच्याकडे काही पैसेच नाहीत. सगळं ह्यांच्या अंगावर येऊन पडायचं यापेक्षा नको. आज तसं पण आम्हाला अथर्वच्या ऍडमिशनचं बघायचं. रिस्क घ्यायला की नाही निडर काळीच लागतं. हिम्मत लागते हिम्मत. जरा माझ्या सावीकडे बघ.